बोल बोली. अरे टप्पू लवकर टीव्ही ऑन कर. का? काय त्या टीव्हीवर? अरे त्यामध्ये बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड अनाउन्स होणार आहे. काय सांगतोयस काय? मी आता जाऊन बघतो. चल बाय 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 बाय. लवकर. आजोबा आजोबा मम्मी पप्पा आता टीव्हीवर अवॉर्ड अनाउन्स होणार आहे. असं? लाव टीव्हीला. तर जसं की तुम्हाला माहितच आहे की कोरेगाव मधून 3 सोसायटी शॉर्टलिस्ट झाल्या आहेत बेस्ट गणपती डेकोरेशन साठी. आणि आता वेळ आली आहे तुम्हाला हे सांगण्याची की कोणत्या सोसायटीने जिंकलाय बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड. एनी गेसेस? अगदी बरोबर ओळखलं दर्शकांनो, ही आहे सगळ्यात आवडती सोसायटी गोकुळधाम सोसायटी. आपली गोकुळधाम सोसायटी जिंकत आली आहे बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड. आणि यावेळी 7व्यांदा सुद्धा मिळाला आहे हा अवॉर्ड गोकुळधाम सोसायटीला. आणि आज संध्याकाळी 5 वाजता टप्पू सेनेला गोकुळधाम सोसायटी मध्ये ट्रॉफी दिली जाईल. कॉंग्रॅच्युलेशन्स टप्पू सेना. मिळाला रे अवॉर्ड आपल्याला मिळाला रे. मिळाला रे अवॉर्ड आम्हाला मिळाला रे. 6 वर्षापासून मिळतोय रे. 7व्या वर्षीही मिळाला रे. 6 वर्षापासून मिळतोय रे. 7व्या वर्षीही मिळाला रे. सगळी गणपती बाप्पांची कृपा आहे. थँक्यू गणपती बाप्पा रे. चला मी जातो दुकानी रे. 5 वाजता पक्का या तुम्ही. अरे येईन रे 5 वाजता पक्का येईन रे. हे मिळाला रे आम्हाला अवॉर्ड मिळाला रे. ही गोकुळधाम वाल्यांची कमाल. आम्हाला हे सांगायला खूप आनंद होतोय की गेल्या 6 वर्षाप्रमाणेच या वर्षीही बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड जातोय गोकुळधाम सोसायटीला. दया ओ एक नंबर. ओय सोनिये. टप्पू सेना. आम्ही एरियातले सगळे गणपती डेकोरेशन पाहिले. तुमचं डेकोरेशन, तुमची थीम आणि तुमचं कॉन्सेप्ट सगळ्यात छान होतं. म्हणूनच हे पारितोषिक तुम्हाला मिळतं. अवॉर्ड घेण्यासाठी आता मी टप्पू सेनाला आमंत्रित करू इच्छितो. हो या होय 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 भले. शाबास मस्त छान खूप छान. होय होय टप्पू सेना शाबास. खूपच छान. वा वा शाबास. होय होय. शाबास. होय टप्पू सेना सगळ्यात बेस्ट सेना आहे. आम्ही या अवॉर्ड साठी आमच्या सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आणि आमचे गुरु श्री आत्माराम तुकाराम भिडे सरांना थँक्यू म्हणू इच्छितो. ते या संपूर्ण आयोजनामध्ये आमच्या सोबत राहिले आणि याला सफल बनवण्यासाठी त्यांनी आमच्यापेक्षाही जास्त मेहनत घेतली आहे. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी श्री आत्माराम तुकाराम भिडे यांचा थँक्यू. आणि आम्हाला सर्वात जास्त आभार मानायचे आहेत सोसायटीतल्या सगळ्या मेंबर्सचे. माझा मुलगा. थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या मोटिवेशन मुळेच आम्हाला प्रत्येक वर्षी हा अवॉर्ड मिळतो. हो थँक्यू. हो 3 cheers फॉर गोकुळधाम सोसायटी. आणि शेवटी हा अवॉर्ड मी त्यांना डेडिकेट करू इच्छिते ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळे हे डेकोरेशन झालंय.
हो, तो मला गणपती बाप्पा मंगल मूर्ती निर्मामा की. यावेळी तर खरंच वाटलं होतं की अवॉर्ड गेला आपल्या हातून. मला तर स्वप्न पण पडलं होतं की सगळे तोंड पाडून उभे आहेत आणि गोपूसना येते आणि त्यांच्या हातात अवॉर्ड आहे आणि ते आपल्याला चिडवत आहेत. काय यार गोली तू पण ना. अरे गोपूसेना, अभिनंदन टप्पू सेना, तुम्ही लोकांनी सिद्ध करून दाखवलं की नंबर 1 डेकोरेशन गोकुलधाम सोसायटीच आहे. थँक्यू. आणि टप्पू, आज आम्ही मानलं की फक्त पैसे खर्च करून काही होत नाही. हॅट्स ऑफ टू यू टप्पूसेना. तुम्ही खरंच भारी डोकं लावलं. आम्ही चॅलेंज हरलो. वी ऍक्सेप्टेड. हो. अरे यात हरण्या जिंकण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही असं का विचार करताय? ते तर तुम्ही समोरून ठसन मध्ये चॅलेंज दिलं तर आम्ही पण ते ऍक्सेप्ट केलं. हा. या उलट डेकोरेशन करतेवेळी आम्ही चॅलेंजचा विचारच केला नव्हता. जे आम्हाला चांगलं वाटलं तेच आम्ही केलं. हो, आम्हाला तर फक्त आमचं बेस्ट द्यायचं होतं. हा. टप्पू, आजपासून आमची गोपू सेना कॅन्सल. आमची विनंती आहे की आम्हालाही टप्पू सेनेमध्ये सामील करून घ्या. हा. हो, प्लीज टप्पू. प्लीज टप्पू. प्लीज टप्पू. पुढच्या वेळी आम्ही आमच्या सोसायटीतल्या गणपती डेकोरेशनची आयडिया तुमच्याकडूनच घेऊ. हो. शुअर शुअर. अरे फ्रेंड्स फ्रेंड्स फ्रेंड्स, अरे या या या. अरे आमच्या बाप्पाचं दर्शन तर घ्या. शूज काढा. चला या 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 या. गोकुलधाम सोसायटीमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणपती उत्सव. या सोसायटीचं डेकोरेशन नेहमीच वेगळं आणि युनिक असतं. यामुळे सलग 6 वेळा हा अवॉर्ड जिंकल्यानंतर यावेळीही 7व्या वर्षीही गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड मिळाला आहे आपल्या गोकुलधाम सोसायटीला. आणि ही आहे तिथली टप्पू सेना. हे तर तीच मुलं आहेत जे माझ्याकडून पैसे घेऊन गेले होते. होय मित्रांनो, ही टप्पू सेनाच आहे ज्यांच्या युनिक आयडियाजमुळे गोकुलधाम सोसायटीने 7व्यांदा सुद्धा बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड जिंकला आहे. गोकुलधाम सोसायटी सलग 7 वर्षांपासून बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड जिंकत आली आहे. तुम्ही यावर काय बोलाल? या अवॉर्ड साठी आम्ही एकच गोष्ट म्हणून इच्छितो की टप्पू सेनाची जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे. कारण या डेकोरेशन साठी त्यांचं बजेट होतं 65,000 आणि सोसायटीकडून त्यांना फक्त 15,000 मिळाले होते. तर बाकीच्या पैशांची सोय त्यांनी स्वतःच्या हिम्मतीवर केली आणि तुम्ही बघताय इतकं सुंदर डेकोरेशन केलं आणि आज अवॉर्ड त्यांना या आमच्या गोकुलधाम सोसायटीला अवॉर्ड मिळाला. आमचा मित्र नंदू हॉस्पिटल मध्ये आहे आणि आम्ही त्याच्या इलाजासाठी तुमच्याकडून पैसे घ्यायला आलोय. बोला गणपती बाप्पा. अच्छा, गणपतीच्या सजावटीसाठी माझ्याकडून पैसे घेऊन गेले आणि मला सांगितलं की त्यांचा मित्र आजारी आहे. चलाखी, धनराज श्रॉफ सोबत चलाखी. आता या मुलांना माझं टशन दाखवावंच लागेल. तर मग ठीक आहे टप्पू सेना, मीही येतो दर्शनाला. व्हेरी बेस्ट. मी तर म्हणतो की आपण भिडे काकांना सांगून मागच्या 6 वर्षांचे सगळे अवॉर्ड्स इथेच मागवून घेऊया ना. हा, मस्त आयडिया आहे. आणि मंडपात सगळे लाईन मध्ये ठेवूया आणि मस्त फोटो काढूयात असं. फोटो नक्की काढून घे, पण अवॉर्डच्या मागे उभं राहून. हो, जर तू पुढे उभं राहिलास तर एकही अवॉर्ड दिसणार नाही. ए टप्पू, मी काय म्हणतोय? हा बोला ना. कोणीतरी भेटायला आलाय पॅसेज मध्ये. कोण माहित नाही, म्हणाले की टप्पू सेनालाच भेटायचंय, त्यांच्याशीच बोलायचंय. अच्छा, चला फ्रेंड्स बघून येऊया. चला 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 चला. अरे चला गोळी. चल 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 चल, हो बघूया ना.
काय झालं? मला बघून झोप उडाली का? नाही ऍक्च्युली सर प्लीज तुम्ही गार्डन मध्ये आणा सर. गार्डन मध्ये जाऊन बोलूया ना सर प्लीज. चल चल चल. चला फ्रेंड्स चला चला. चला सर. चला. या सर. आधी मला हे सांगा की तुमच्या त्या मित्राची तब्येत कशी आहे जो हॉस्पिटलमध्ये? तो बिचारा खूप आजारी असेल ना? हो हो हो. चला ना मग आधी त्याला भेटूयात. अरे अरे चला ना, उभे का? चला. नाही ते ऍक्च्युली सर आम्हाला तुमच्याकडून पैसे हवे होते म्हणून खोटं सांगितलं. आमचा कुठलाच मित्र हॉस्पिटलमध्ये नाही. हो, आम्ही गणपतीच्या डेकोरेशनसाठी तुमच्याकडून पैसे घेतले होते. सर मी तुम्हाला समजावतो. आम्हाला गणपती डेकोरेशनसाठी बजेट खूप कमी मिळालं होतं, त्यामुळे आम्हाला पैसे हवे होते म्हणून आम्ही बँकेत गेलो होतो. बँकवाल्यांना सगळं खरं खरं सांगितलं पण त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. मग आमच्याकडे कोणता पर्यायच उरला नव्हता. आणि म्हणून तुम्ही माझ्याशी खोटं बोललात? हे बघा मुलांना, तुम्ही माझे पैसे कसे खर्च केलात याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मला फक्त माझे पैसे हवेत. उद्या 10वा दिवस आहे. उद्या मला माझे 50,000 व्याजासहित परत हवेत. आणि जर माझे पैसे मला मिळाले नाहीत तर 1 लाख रुपये द्यायला तयार राहा तुम्ही. सर उद्या तुम्हाला तुमचे सगळे पैसे व्याजासहित परत मिळतील. ठीक आहे, मग उद्या 1 वाजताच भेटायचं. आणि पैसे तयार ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जर तुम्ही काही नाटकं करण्याचा प्रयत्न केलात तर त्यावर पडदा टाकून त्या नाटकाचं दी एंड मी स्वतः करेन. समजलं ना? गुड नाईट. सर दर्शन तरी घेऊन जा ना. नाही बेटा, दर्शन तर आम्ही उद्याच करणार. आधी माझ्या लक्ष्मीचं मग बाप्पाचं. हा? टप्पू, या माणसाकडून व्याजावर पैसे घेऊन आपण खूप मोठी चूक केली. हो, आणि वरून आपण सोसायटी मधलं कुणालाही नाही सांगितलं. फ्रेंड्स तुम्ही एवढे टेन्शन का घेताय? आपला डेकोरेशनचा प्रोग्राम एकदम सफल झालाय आणि आपली दानपेटी पूर्ण भरली असेल आणि त्यातून आपण त्यांचे पैसे परत करूया, तेही व्याजासकट. 1 मिनिट फ्रेंड्स, एक टेन्शन आणखी आहे. काय? आपण याचा विचारच केला नाही की देणगीमधून पूर्ण पैसे नाही आले तर? हो, आपण दानपेटी उघडून पाहिलंच नाहीये की टोटल किती पैसे जमा झालेत. करेक्ट करेक्ट फ्रेंड्स. चला एकदा दानपेटी चेक करूया. टप्पू, हा दानपेटीची चावी सांभाळून ठेवलीस ना? हा हा. अरे गोगी हे बघ, लॉकेट बनवून ठेवली आहे. काय वाटतं मित्रांनो, किती पैसे असतील? अरे किती असू देत, पण धनराज सरांकडून जो आपण कर्ज घेतलाय तो यातून आरामात स्मूथली. फ्रेंड्स आय एम शुअर इनफ पैसे आहेत आणि यात काही शंका नाहीये. तर फ्रेंड्स जसं आपण डिसाइड केलं होतं की उद्या सकाळी 9 वाजता भेटायचं आणि पैसे मोजायला बसायचं. ओके ओके. पण टप्पू, पूर्ण रात्रभर इथे पैसे ठेवणं हे जरा रिस्की नाहीये का? सनू टेन्शन कशाला घेतेस? मी रोज रात्री दानपेटीच्या बाजूलाच तर झोपतो. थँक्यू अब्दुल दादा. थँक्यू अब्दुल भाई. पोरांनो, आणखी कोणी येणार नाही ना? नाही कोणी नाही. मग आम्ही गेटला टाळा लावू का? चालेल. ठीक आहे. थँक्यू. तर टप्पू मी सुद्धा झोपायची तयारी करतो. ओके. बघितलं सोनू, अब्दुल भाई इथे दानपेटी जवळच झोपणार आहेत. सिक्युरिटी गेटवर आहेत आणि आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा आहे. आपले पैसे एकदम सेफ आहेत. हो, सिक्युरिटीचं टेन्शनच नाहीये. फ्रेंड्स चला ना, पैसे आताच मोजूयात. अरे नाही गोली, खूप सारे पैसे आहेत. उद्या सकाळी आरामात येऊन मोजू. उद्या सकाळी मोजूया. मी आताच कुलूप लावतो. हो, बरोबर. अधिक कुलूप लावतो. हो, नीट लावतो. तर फ्रेंड्स उद्या सकाळी एक्झॅक्ट 9 वाजता सगळेजण या, कारण 1 वाजता धनराज सर येणार आहेत आणि ते यायच्या आधी आपल्याला पैसे काढून मोजून तयार ठेवायचे आहेत. ओके. चला फ्रेंड्स, गणपती बाप्पा. चल लवकर. अरे दया, चहा दे लवकर. आणते. हे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा गावी चालले, कसं आम्हाला चैन पडे, हे कसं आम्हाला. हा चहा खाली पडला तर मला चैन नाही पडणार. काय डप्पूचे पप्पा, ज्यांनी या पूर्ण दुनियाला सांभाळलंय ते तुमचा चहा
अरे गणपती बाप्पा काही फ्री बसले आहेत जे तुझ्या पडणाऱ्या चहाला सांभाळतील? तुम्हा मनुष्य प्राण्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. जाणून बुजून चुका करायच्या आणि त्या चुकांचं ओझं देवावर टाकायचं. की तुम्ही तर अंतर्यामी आहात, सगळेच जाणता, तरीही तुम्ही आम्हाला वाचवलं नाही. आणि बिचारा देवाने काय करायचं? जाणून बुजून तोड फोडायचं तुम्ही आणि वाचवायचं देवाने. सॉरी देवता, तुम्ही माझे पतिदेव आहात, मग माझ्यासाठी तुम्ही देवताच झालात ना. तुम्ही मनुष्य कुठे आहात? तू मला एक सांग, आज विसर्जन आहे तरीही तू आतून नाचत गाचत का येत होतीस? टपूचे पप्पा, तुम्ही विश्वास ठेवणार नाही. कालपासून मी ही उदासच होते. वाटलं की आज विसर्जन आहे, गणपती बाप्पा त्यांच्या गावी निघून जातील, सगळी सोसायटी सुनी सुनी वाटेल. हा मग सकाळी माझ्या आईशी बोलणं झालं. आईने मला समजावलं की बेटा दया, गणपती बाप्पा तर सदैव आपल्या हृदयात बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना जड अंतकरणाने नाही तर वाजत गाजत निरोप द्यायला पाहिजे. हे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हे मम्मी हा बेटा. मम्मी मी खाली जातोय. ओके बाय. कुठे चाललास? अहो पप्पा, आज विसर्जन आहे ना, त्याचीच तयारी करायला जातोय. ओके बाय बाय बाय. टपू टपू बेटा, नाश्ता तरी करून जा. नंतर मम्मी, नंतर. टपू, तुला माहितीये सीताफळ मिल्कशेक बनवलंय. हा बेटा, मी आल्यावर पितो ना. अच्छा मम्मी पप्पा ऐका, तुम्ही दोघे 1 वाजता खाली तयार होऊन गणपती विसर्जनासाठी नक्की या. ओके बाय 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 बाय. टपू. आज काय सीताफळ मिल्कशेक बनवलंय? मग दे आण. सॉरी, नाही देऊ शकत. का? बापूजींनी नाही म्हटलंय. ते म्हणाले की तुमचं वजन वाढेल. अरे मी तर चेष्टा करते तुमची. मिळेल बाबा, मिळेल, तुम्हाला पण मिळेल. काय ना, आता मी हे टप्पू सेनासाठी बनवलंय. आता तुम्ही चहा पिऊन घ्या, मग मार्केटमध्ये जाऊन सीताफळ घेऊन या, मग तुमच्यासाठी पण मिल्कशेक बनवेन मी. मी मार्केटमध्ये सीताफळ आणायला जाऊ त्यापेक्षा तिथेच मिल्कशेक पिऊन नाही येणार? ही तर मस्त आयडिया आहे. पैसे आहेत की देऊ? खूप मस्करी सुचते, खूप मस्करी सुचते तुला. चहा थंड होतो. अरे हो. खूप मस्तीखोर झाली आहे. आलो 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 फ्रेंड्स. अरे गोगी, आज जाऊन पडदा बंद कर. त्याचा पडदा बंद कर. अरे हा, इकडून इकडून. हो इथून. चल चल चल. फ्रेंड्स, काय वाटतं टोटल किती असतील? 75,000 तर नक्कीच असतील. ओय नाही नाही, मला तर वाटतं 1 लाखाच्या आसपास पक्का असतील. पक्का नाही गोगी, 1 लाखाच्या पण वरती असतील. आणि पुढच्या 2 वर्षांच्या गणपती डेकोरेशनच्या बजेटची पण व्यवस्था होऊन जाईल. चला चला फ्रेंड्स, आता गेस करणं बंद करा आणि आता या पेटीला उघडा. लवकर कर. कोण नाही कोण नाही. रेडी फ्रेंड्स? फ्रेंड्स, स्प्रे करा की जास्तीत जास्त रक्कम मिळावी. हा हा हा. हो हो. बोला गणपती बाप्पा. हे काय?
विजेचं बिल भरलं नाही तर वीज कापली जाईल, घराचं भाडं नाही भरलं तर घर खाली करण्याची पाळी येते. या सर्व खर्चाची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या खिशात महिन्याचा पगार घेऊन जाताय आणि अचानक किस्सा कापला गेला तर काय हाल होतील तुमचे. हाच प्रकार आता टप्पू सेनेच्या बाबतीत झालाय. धनराजचे पैसे परत करायचेत आणि दानपेटीतले पैसे गायब झाले. देणगी म्हणून जे काय मिळालं ते गायब झालंय. आता काय करेल टप्पू सेना? कसे फेडू शकणार धनराजचे पैसे? कारण जर धनराजला योग्य वेळी पैसे नाही मिळाले तर दुप्पट द्यावे लागतील. आता पुढे काय होणार आहे हे तुम्हीच विचार करा. यावेळी हास्यासोबत रोमांच भरपूर असणार आणि जेव्हा तुम्ही पाहाल माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी, बघत राहा, हसत राहा. ही आहे ती टप्पू सेना ज्यांच्यामुळे काल गोकुळधाम सोसायटीला मिळालं बेस्ट गणपती डेकोरेशनचं अवॉर्ड. आणि हीच आहे ती टप्पू सेना ज्यांच्यामुळे आज सगळ्यांना मान खाली घालावी लागली. टप्पू सेनाने आपल्या डेकोरेशनला बाकी सोसायटीपेक्षा बेटर बनवण्यासाठी मार्केटमधून व्याजावर पैसे उचलले आणि ही गोष्ट आपल्या घरच्यांपासून लपवली. आणि यांच्या याच कृत्यामुळे आज सगळ्यांना माना खाली घालाव्या लागल्या. दुसऱ्यांपेक्षा स्वतःला उत्तम सिद्ध करण्यासाठी आत्ताच्या पिढीने ही गोष्ट सिद्ध केली ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात.